पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा ऍड करू. परंतु जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूया आणि पाहू शकला आपण त्रिशांत सागर भुईर यांनी आम्हाला हा समर्थन कक्ष पुरस्कृत केलेला आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मात्र याच कंट्रोल रूम मधून आता मात्र आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल माझे सहकारी समालोचक मिस्टर मनोज कारवे यांच्या मधुर वाणीतून पहिल्या धावाचं धावतो वर्णन आपण ऐकणार आहोत. मी थांबतोय परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय महाराष्ट्र. भुईरगाव आयोजित भुईरगाव चषक 2024. थँक्यू. धन्यवाद योगेश पाटील सर. प्रेक्षको सर्वांचं आपलं स्वागत करतोय. नवीन सामना खूप मोठा होण्याची दाट शक्यता. मोठमोठे दिग्गज प्लेयर्स ज्यामधील आतिश घोडविंदे मैदानामध्ये उतरलाय आणि आमच्या व्यासपीठावरती सुद्धा दिग्गज प्लेयर बसलेले आहेत. बबलू पाटील, सुरेश पारधी, अक्षय पाटील, तसेच ऋषिकेश भोईर आहेत. असे अनेक क्रिकेटचे दिग्गज उपस्थित असताना सामना लाजबाब होणार अशी नक्कीच आपण शक्यता म्हणू शकतो. आणि पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज निखिल. हो, पहिला चेंडू ती हाफ वाली घेऊन डोकं वर गेला, जास्त चेंडू खूप उंच गेला आणि हो हो काय झेल टिपला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक. अक्षरशः रिव्हर्स मध्ये जात असताना तिरका गेला, नजर तिरकी ठेवली आणि त्या ठिकाणी अक्षरशः स्वतःला भिरकी घेऊन चेंडूला छान पद्धतीने गिलनकृत केलं आणि पहिला चेंडूवरती मोठा धक्का लागलाय. फलंदाज बाद होतोय तो साहिल. बॅक टू द पॅव्हलियन. नक्कीच जसं ऋतिक रोशन आणि अमिषा पटेलचा पहिलाच हिट झालेला तसा इथे पहिला सुपर हिट विकेटचं पतन केलं निखिलने आणि त्याला इथे बक्षिसांची खैरात आणि शुभ्यांची खैरात केली येते. म्हणजे साप्याचे आमचे सन्माननीय रोहितजी भुईर आणि करण शेलार. येस, भुईरगावचा रोहित भुईर आणि करण शेलार हा कुक्षच आहे, परंतु साप्याच्या निखिलला त्यांनी शुभेच्छांचा इथे वर्षाव केलेला आहे. साप्याची मॅच लागली आणि निखिलने इथे विकेट प्राप्त केली. आपलं हार्दिक स्वागत आणि नक्कीच संध्याकाळी त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथे मेजवानी सुद्धा असेल. तर जाऊया मैदानामध्ये. नवीन फलंदाज महेंद्र ऑन स्ट्राईक. हो, बॅटची कड थोडासा विकेटच्या उजव्या बाजूला चेंडू लँड झाला टप्पा, कारण फ्लाइंग स्लिप आहे, ती खूपच फ्लाय आहे, दूरवरती आहे, तिला आपण स्लिप म्हणू शकत नाही, फ्लाइंग स्लिप आहे. शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो आपण, कारण स्लिप ह्या विकेट किपरच्या आजूबाजूलाच असतात. परंतु झेल उडाला होता, त्या ठिकाणी बचावला आणि दुसऱ्या बाजूला आतिश घोडविंदे शांत मुद्रेमध्ये पाहतोय. कमरेवरती ज्याचे हात आहेत आणि त्याची स्ट्राईक आल्यानंतर नक्कीच प्रेक्षक टाळ्यांचा गजर करेल. परंतु या ठिकाणी निखिल टाळा प्राप्त करतोय. अचूक भेदक मारा करत असताना फुलर लेनचा चेंडू वापरला. कुठल्याही प्रकारे जागा देत नाही बॅट्समनला, हात खोलण्याची चान्स देत नाही, संधी देत नाही. आणि अशा प्रकारची बॉलिंग जर झाली तर नक्कीच या ठिकाणी गावदी सापे संघ या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करू शकतो. कारण आधीचा सामना सुद्धा मस्त पद्धतीने जिंकला, ज्यामध्ये अक्षय पाटीलने घणाघाती षटकार ठोकले होते, सिक्सर किंग. आणि आता सापेने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आतापर्यंत 31 सिक्सर लागलेत आजच्या दिवसामध्ये. 32वा येणार का प्रयत्न केलेला फ्लाय होतोय, कॉट बिहाइंड, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद, सेकंड विकेट डाऊन, महेंद्र बाद. धाव अजून येत नाहीये आणि आतिश घोडविंदेला स्ट्राईक कधी मिळणार हा प्रेक्षकांचा प्रश्न इथे उपस्थित होतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. इन ॲट 4 मिस्टर सलमान. निखिल षटक हातावतोय. 4 चेंडू पडले, ती काही धाव दिली नाही, 2 धक्के दिले आणि पुन्हा एकदा लॉंग रनवे आहे निखिलचा. एक 17 पावलांचा रनवे आहे, रनअप आहे. आता सुद्धा हा फटका मारायचा होता फाईनच्या दिशेने आणि चेंडू गेला अक्षरशः
सिली पॉइंटच्या दिशेने. असं वाटतं की विकेट मीटरवर टाकेल की काय. 2 विकेट प्राप्त केले, 5 चेंडू टाकले. एकदा टाळ्या असल्या पाहिजेत प्रेक्षक. शांत का आपण. तालिया तो बनतीये निखिल के लिए, ज्याने खिळखिली करून टाकली आहे. तगडा संघ स्वराज इलेवन ढोळे, ज्याला धावांचे डोळे लागलेत. धावा येतील कधी आणि सर्वांचे डोळे लागलेत की आतिश कधी येणार स्ट्राईकला, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज निखिल. समोर सलमान. थोडासा रेल्वेमध्ये बिघाड झाला. पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला, कारण अपघात होण्याच्या आधीच परत फिरलेलं बरं. यानंतरचा सामना असेल चिंबीपाडा विरुद्ध तलवली स्पोर्ट्स तळवली. दोन्ही कॅप्टनने सज्ज राहायचं आहे. पहिली इनिंग मैदानात सुरू असताना पहिल्या षटकातील शेवटचा हा चेंडू कुठे मारायचा होता. चेंडू एसटीच्या वरून जातोय. बचावला फलंदाज आणि विकेट किपरच्या हात डोक्यावर. चेंडू पाहता पाहता गेलाय लॉंग स्टॉप रिझन कडे, अगदी सरळ विकेटच्या मागे. 4 धावांसाठी 22च्या रूपात. बॅट्समनला फॉलो केलं होतं आपण बघितलं रिप्ले मध्ये. गोलंदाजाने जसं बॅट्समन शफल झाला, ऑफस्टिकच्या बाहेर निघाला, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान अगदी फुलर लेनचा चेंडू टाकला, परंतु त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. चेंडू आणि विकेट किपरचा संपर्क नाही झाला आणि चेंडू गेला अक्षरशः ज्या ठिकाणी प्रेक्षक प्रतीक्षा करतायत, प्रतीक्षा इंटरेस्ट पाहिजेकडे, त्या ठिकाणी चेंडू जात असताना 22च्या रूपात तो चौकार. धावसंख्या इथे पहिल्यांदाच बघितली आपण धावफलकावरती. 22च्या रूपात 2 विकेट प्राप्त करून 4 धावा. टीम स्वराज इलेवन ढोळे. आणि आता ज्याच्या बॅटिंगकडे तुमचे डोळे लागलेले आहेत तो आतिश घोडविंदे स्ट्राईक एंडला असेल. चांगला उत्कृष्ट क्रिकेटर, ठाणे रायगड मध्ये सुद्धा अनेक वेळा खेळलाय. जसे आपले सुरेश पारदी, बबलू पाटील, तसेच आतिश घोडविंदे असे नावाजलेले क्रिकेटर या पीटीसी परिसरामध्ये क्रिकेट विश्वाला लाभले. नक्कीच हे आपल्या क्रिकेटसाठी गोड स्वप्न आहे आणि आपल्या स्वप्नातली साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. 15वं पर्व जय महाराष्ट्र भुईरगावच्या वतीने, भुईरकरांच्या वतीने भुईरगाव चषक 2024 रमणीय 16 क्रिकेटचा मेळावा, 3 दिवसांची जत्रा आणि क्रिकेटचा सण ह्या क्रीडांगणावरती नेहमीच लोकप्रिय होत असतो. आणि या स्पर्धेला आमचे मायबाप प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात. आजचा पहिला दिवस सुद्धा शुक्रवार असताना, सुट्टीचा दिवस नसताना सुद्धा प्रत्येक कक्षामध्ये आपण पाहू शकता प्रेक्षक खचाखच भरलेला आहेत. आणि आता संध्याकाळचं सत्र सुरू होईल. टायमिंग जास्त घेऊ नका प्लीज. टीम गावदेवी सापे, आतिश घोडविंदे स्ट्राईक एंडला आहे. आणि बघा, मी सापाड बोललो आणि यशने इथे छातीला हात ठेवला की नशीब सर, तुम्ही आमचं नाव घेतलं, गावाचं नाव रोशन केलं, धन्यवाद. तर चला, दुसरं षटक सुरू झालंय. गोलंदाज भगवान, आधीच्याच सामन्यामध्ये भगवानचा धावा घेतला होता आणि त्या भगवाननी या ठिकाणी चांगला चेंडू टाकलाय. आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी मस्त पद्धतीने सामना फिरून दिला होता आणि तोच भगवान पहिला चेंडू. आणि तोच इथे समोर मला फिल्डर दिसतो जो हसत होता आधीच्या सामन्यामध्ये, कॅप्टन स्वतः स्वप्नील. जेव्हा भगवान सर्व करत होते आणि या ठिकाणी सुद्धा आतिश घोडविंदेला थांबवलंय भगवानने. आतिश घोडवीला आता बॅट फिरवावी लागेल. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ इथे साजरा करावा लागेल. त्याचं कारण की टीम पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. 3 षटकांच्या मुकाबल्यामध्ये आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा झालेल्या आहेत स्वराज ढोळेच्या. हलक्या हाताने फक्त लेट कटचा नजारा पेश केला. गली आणि स्लीपमधून चेंडूला काढलं. चेंडू जातो डीप थर्डमॅन कडे वेगाने दन 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 करत आतिश घोडविंदेचा हा सुंदर देखणीय चौकार. आतिश घोडविंदेची लीला सुरू झाली आहे हे सुद्धा विसरता कामा नाहीये. बॅकफुटला गेला, मस्तपैकी पॉज घेतला, चेंडूला येऊ दिलं आणि काही ताकदीचा वापर न करता युक्तीचा वापर केला. छान चौकार तिथे नमूद केला. धावसंख्या नमूद झाली आहे 8 वर. फुल टॉसला उडवले. चेंडू हवेत आहे, वेगाने जाते स्वप्नील, परंतु डाव्या हाताने झेलचा प्रयत्न केला. चेंडू गेला एका टप्प्याने सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. आतिश घोडविंदेची आतिषबाजी सुरू झाली आहे. चौकार चौकार.
तिन्ही पण चौकार आणि त्या चौकाराच्या माध्यमातूनच आपण बघितलं 12 धावा पहिल्या षटकामध्ये बाईच्या रूपात चौकार आला होता आणि या षटकामध्ये जसं अतिश घोडविदे स्ट्राईकला आला त्याची लीला न्याहारी आपल्याला बघायला मिळाली, त्याची बॅटिंग न्याहारी बघायला मिळते आणि हीच लीला अतिशची जर सुरू राहिली तर कदाचित हा सामना हाय व्होल्टेज बनू शकतो, हाय स्कोरिंग बनू शकतो. धावसंख्या पोहोचवली अतिशने 12वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षकांमध्ये जल्लोष, प्रेक्षक हा सामना प्रेक्षकांना खेचून आणेल. एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडलेले आजूबाजूच्या परिसरात ते नक्कीच हा सामना बघण्यासाठी इथे या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात पोहोचतील याबद्दल कुठलीही शंका नाहीये. गोलंदाज भगवान पुन्हा एकदा थांबेल का अतिशला, अशी सज्ज आहे स्ट्राईक एंडला. टर्न झाला आणि चेंडूला टर्न केलं, त्या ठिकाणी झेल सुद्धा मिळू शकत होता परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडले बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात असताना अतिश अजून जोखीम घेतोय आणि पाहता पाहता वेगाने जीवाच्या आकांताने 2 धावा भाग मिल्का भाग असं सांगत पळवलं अक्षरशः सलमानला आणि पळती भुई तिथे झाली सलमानची. पूर्णपणे दमछक झाली होती, अतिशला स्ट्राईक पाहिजे होती. 2 धावा किती मस्त पद्धतीने पूर्ण केल्या अतिशने, कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. त्याला माहिती की माझा संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे आणि मी त्याला बाहेर काढू शकतो. ही क्षमता त्याची, ती त्याची प्रतिभा आहे, ते दाखवत असताना धावसंख्या पोहोचली आहे ढोळे संघाची 14वर. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये चहूबाजूला प्रेक्षक आनंद घेत आहेत या सुंदर क्रीडानगरीवरती. भुईरगाव चषक 2024 पहिला दिवस. भगवानचा हा शॉट ऑफ गुड लेंथ होता, बॅट रोल केली होती, स्क्वेअर कटचा प्रयत्न, पण तो पंच पाहतायत परेश महाजन सर. इम्पॅक्ट चेक केलं, फिनिशिंग चेक केलं, डिलिव्हरीचं आणि गॅदरिंग चेक केलं. विकेट किपरनी कुठे चेंडू पकडला आणि बघितलं आपण की हा चेंडू वाईटचा इशारा करत असताना अवांतर धाव मिळते. धावसंख्या फुलते ढोले संघाची 15वर. 2 गडी बाद. विकीस्मृती स्टँड सुद्धा भरू लागले. प्रतीक्षा एंटरप्राइजेस मध्ये प्रेक्षक सुद्धा इथे खचाखच आहेत, सर्व स्टँड भरलेत आणि आमचं व्यासपीठ सुद्धा भरलेलं आहे. या ठिकाणी स्क्वेअर कटचा प्रयत्न, चेंडू थोडासा बॅटची कडा घेऊन वेगाने जात असताना दीप थडब्याने बॉकेट पॅनच्या दिशेने अगदी गलीच्या वरून 4 धावांसाठी अजून एक लाजवाब चौकार अतिश घोडविदेच्या बॅटमधून. आज हौसला आहे आतिश घोडविंदेचा की तो शांत एका बाजूला होता परंतु नॉनस्ट्राईक यांनी बघत होता की आपल्या संघाची दिशा पूर्णपणे खराब झाली, परंतु आता पूर्णपणे त्याने इथे दिशेला चित्र बदलून टाकलं. या ठिकाणी छान पद्धतीने इनसाइड आउट सरळ बॅटनी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण डीप एक्स्ट्रा कोच्या दिशेने. सुंदर अजून एक चौकार आतिश घोडविंदेचा हा लाजबाब फटका बघितला 4 धावांसाठी. जबरदस्त अफलातून बॅटिंग पाहू शकता आपण, किती छान त्याचा स्टान्स, हेड आणि आय कॉम्बिनेशन बघितलं आणि सोबतीला हाताची जोडगोली तिन्ही कॉम्बिनेशन एकदा एकत्र झाले. तुमची नजर चांगली असली आणि चांगलं सिलेक्शन शॉटचं असलं की असा सुंदर फटका सजवू शकता. लेदर क्रिकेट स्टाईलचा फटका सजवला या ठिकाणी इनसाइड आउट आतिश घोडविंदेने. आणि पाहता पाहता जे धावफलक सांगत होतं की पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा होत्या, ते धावफलक आता प्रेक्षक सांगतंय 23 धावा तब्बल झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांमध्ये. पाहता पाहता धावांचा आलेख 11.50 वरती गेला, जो पहिल्या षटकामध्ये फक्त 4.0 होता. ही क्षमता आहे आतिश घोडविंदेची, जो कधी पण पूर्णपणे सामन्याचं चित्र पालटू शकतो, रंग बदलू शकतो. आणि क्रिकेटचा रंग बदलू खेळ आहे, म्हणजेच हा सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेटचा खेळ. ज्या खेळाच्या पुढे इंद्रधनुष्याचे 7 रंग सुद्धा कमी पडतात, कधी पण हा खेळ बदलू शकतो. पूर्णपणे बदलून टाकलाय आतिशने. जोपर्यंत आतिशला स्ट्राईक असेल तोपर्यंत धावा नक्कीच या ठिकाणी समाधानकारक होण्याचा प्रयत्न केला जाईल, हे मात्र तितकंच खरं आहे. बघायचंय शेवटच्या षटकासाठी गोलंदाज स्वप्नील सज्ज होतोय. स्वप्नील आणि समोर आहे फलंदाज सलमान. हात खोलेल की स्ट्राईकला आतिशला आणेल. 23 धावसंख्या झाली. पहिली इनिंग सुरू आहे प्रेक्षको. स्वराज इलेवन ढोळे विरुद्ध गावदे स्पोर्ट्स सापे. हो यावेळेला फक्त उडवला आणि झेल सोडला विकेट किपरच्या मागे. डाव्या बाजूला विकेट किपरच्या वेगाने फ्लाइंग स्लिप आली. विकेट किपरने हालचाल नाही केली, कारण त्याला कॉन्फिडन्स होता की क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, समोर झेल टिपू शकतो, पण नाही. हे जीवनदान लाभलं सलमानला, त्याचं कारण की आतिशला तिथे स्ट्राईकला आणण्याचा त्याचा प्रयत्न सफल ठरला. आणि आतिश सुद्धा खुश आहे, खेळाडू कक्ष खुश आहेत आणि करण शेलार खुश, रोहित भोर खुश, जे चाहते आहेत सापे संघाचे. धावसंख्या 24.
24 आकडा आला की सचिन तेंडुलकर साहेबांची आठवण होते. 24 एप्रिल 1973चा जन्म, वयाची 24 वर्ष क्रिकेटला ज्यांनी दिली, ते क्रिकेटचं वेड आणि अतिचं वेड बघा. रिव्हर्सचा पवित्रा घेतलेला आतिशने बकेट पॉइंटकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि पाहता पाहता त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली आतिश घोडविंदेने. आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना 25 वर 25 ऑन द बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडेसे नाराज असतील कारण सलमानने स्ट्राईक दिली होती मोठ्या फटक्या मारण्यासाठी, पण आतिशनी ज्याला सरळ बॅटनी चांगले फटके येत होते, चांगल्या धावा आलेल्या, परंतु थोडंसं रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि त्या पवित्रामध्ये एकच धाव मिळाली, पण तो पुन्हा एकदा स्ट्राईक प्राप्त करून देतोय सलमान. चांगली भागीदारी देतोय करून, समजदारी दाखवत असताना, संयम दाखवत असताना की मला आता हात खोलायचा नाहीये. आतिशची बॅट तळपू लागली, आपण त्यालाच जास्तीत जास्त संधी देऊया. यालाच म्हणतात तुमचं माइंड गेम, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं. धावसंख्या स्वराज इलेव्हन ढोलेची 26 वर 26, लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिली इनिंग सुरू आहे. भोईरगाव चषक 2024 पहिला दिवस इथे सक्सेसफुल पार पडतोय. प्रत्येक सामन्यामध्ये अनेक उतार चढाव बघायला मिळाला आपल्याला. प्रत्येक सामना रंग बदलणार आहे रे. आतिश घोडविंदे सुद्धा रंग बदलू आहे. छान पद्धतीने स्वतःवरती गिरकी घेतली, क्रीजचा वापर केला आणि चेंडूला टर्न केलं. लॉंग लेग आणि फाईनच्या मध्ये सुंदर देखना चौकार आतिशच्या बॅट मधून. थँक्यू. तर चौकार आला आणि नवीन सामन्यासाठी टॉससाठी आपण निमंत्रित करतोय तळवली स्पोर्ट्स तळवलीचा कॅप्टन आणि चिंबीपाडाचा कॅप्टन. आपण सज्ज राहा माही टॉस बॉक्स मध्ये. परंतु काय सुंदर या ठिकाणी कलात्मकता निर्माण केली, धाव फलकाला आकार दिलाय आणि स्ट्रॉंग स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय संघ. म्हणजे फायटिंग स्कोर निर्माण केलाय आतापर्यंत. जर विचार केला आपण, जो स्कोर पहिल्या षटकामध्ये 4 होता, तो स्कोर आता पाहू शकता प्रेक्षक, आपण 2.4 षटकांमध्ये 30 वर जाऊन ठेपलाय. ज्यामध्ये अक्षरशः आतिशचे चौकार 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 बघायला मिळत आहेत. ते म्हणजे तब्बल 5 चौकार ठोकलेत आतिशने, ज्यामध्ये अजून एक डबल आहे आणि फक्त एक डॉट खेळलाय आतिश घोडविंदे. म्हणून तर मोठं नाव आहे. नाव मोठं, लक्षण मोठं दाखवत असताना असं नाहीये, नावही मोठं, लक्षणही मोठं आणि कामगिरी सुद्धा मोठी आतिश घोडविंदेची. सन्मान्य किरणजी भोईर साहेब आमचे बॉल स्पॉन्सर आलेले, आपलं हार्दिक स्वागत. सकाळी पण होते, सांगून गेले की मी पुन्हा येईन, ते आले दुपारी सुद्धा. वेलकम आपलं किरणजी भोईर. या रिव्हर्सचा पवित्रा सक्सेसफुली हिटेड. व्हॉट अ स्ट्रोक फ्रॉम आतिश घोडविंदे. रिव्हर्स हिटेड बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. केविन पीटरसन जर बघत असेल तर म्हणेल ये आतिश माझ्या इंग्लंडला खेळायला. सुंदर चौकार, रिव्हर्स 4 रन्स. वाव, सिक्सर सिक्सर. जवळपास 1 ते 1.5 फूट पुढे टप्पा पडला, बाउंड्रीच्या बाहेर पडला आणि हा षटकार आलाय बरं का पहिला आतिश घोडविंदेच्या बॅट मधून. चौकाराने खेळत होता, डील करत होता, आता षटकाराने डील करतोय. काही चेंडू शिल्लक आहेत, शेवटचा चेंडू शिल्लक आहे, पण तो आतापर्यंत ह्या षटकामध्ये 13 धावा कुठलेल्या आहेत, ज्यामध्ये चौकार, षटकार आणि 3 सिंगल. धावसंख्या अक्षरशः 36 वर. जसं काय 2 टीमचा 36 आकडा झाला की काय. जी टीम अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकत होती पहिल्या षटकात, त्या टीमला आता विचार करण्यास भाग पाडलंय आतिश घोडविंदेने. आता शेवटच्या चेंडूसाठी सज्ज होते. अजून एक फुल टॉस, रिव्हर्स हिट. क्षेत्ररक्षक सजवलं त्या ठिकाणी पॉइंट आणि डीपच्या कव्हरच्या मध्ये आणि त्या ठिकाणी झेल मिळू शकला नाही, पण तो चेंडू गेला अगदी 2 टप्प्याने 4 धावांसाठी सीमा रेषेच्या बाहेर. आणि अशा प्रकारे प्रेक्षको 3 षटकं निर्धारित संपलेले आहेत. इनिंग समाप्त झाली आणि पाहता पाहता धावसंख्या पोहोचलेली आहे स्वराज इलेव्हन ढोलेची 40 वर. 40 धावसंख्या उभी केली, 41चं टार्गेट सेट केलंय गावदे स्पोर्ट्स सापे संघाच्या समोर. आणि आपण आता वळते टॉस बॉक्स मध्ये तळवली स्पोर्ट्स तळवली विरुद्ध चिंबीपाडा ह्या नवीन सामन्यासाठी टॉस केला जाईल. त्या ठिकाणी असतील योगेश पाटील सर. धन्यवाद मनोज कारवे सर. दुसऱ्या फेरीतील आपण आज शेवटच्या सामन्याकडे वळणार आहोत. तलवली स्पोर्ट तलवली विरुद्ध जयदुर्गा स्पोर्ट चिंबीपाडा. आणि ही नाणेफेक घेण्यासाठी माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे सन्माननीय निलेशजी पांडुरंग दिसले,
साहेबांना विनंती करतो की आपण स्वर्गीय आदेश चिंतामण भुईर टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करू. टेल्स अँड हेड्स असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. की जर कॉल देत आहेत हेड्स, क्या बात आहे. जशी मागणी तशी पुरवठा. आपण टॉस विनिंग संगणकाला या ठिकाणी शीतपेय देणार आहोत, जे आम्हाला मयूर एकनाथ पाटील यांच्या वतीने हे शीतपेय लाभलेलं आहे. टॉस जिंकला तलवली संघाच्या संगणकानं. मान्यवरांचा आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. किधर टॉस जीता क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे। मैंने काफी सालों से देखा है कि तलवली जब भी टॉस जीते बल्लेबाजी चुनती है, अभी फील्डिंग क्यों स्ट्रॉन्ग जोन बनाना है कि बैटिंग का, और हम ज़्यादा अगर अच्छी तो बैटिंग ही करते हैं, और जो बॉलर है वो थोड़े यंग है तो उनको मौका दे रहे कि जितना हो सके अपना एक्सपीरियंस बढ़ाए। कितने रनों तक रोकना चाहेंगे चंबीपाड़ा को? हाँ 30 रन तक। पूरा स्क्वाड यहाँ पर है. हाँ पूरा स्क्वाड है। क्या उम्मीद करते हैं अपने खिलाड़ियों से अपना 100% है बस, और कुछ नहीं। और इस टूर्नामेंट के बारे में क्या करना चाहेंगे? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है ऐसे। पीटीसी में अभी टूर्नामेंट नहीं हो रही है, और टूर्नामेंट रखी तो बहुत बड़ी बात है, और कॉन्ग्रेचुलेशन के लिए। तो अच्छी खेल आपसे होगा हम लोग उम्मीद कर सकते हैं. हाँ इंशाल्लाह। धन्यवाद. आदेश तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र जबरदस्त खेळ या ठिकाणी केलेला आहे, परंतु आता अपोजिट संघ आहे तलवली स्पोर्ट तलवली संघ स्ट्रॉंग संघ आहे. दादा संघ म्हटलं वावगं ठरणार नाही, परंतु तुम्हाला फलंदाजी देण्याचा त्यांनी निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार. तरी सुद्धा एखादा पार्टिकल स्कोअर 40+ करण्याचा प्रयत्न करू. आदेश तू एक अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु मी या खेळपट्टीबद्दल तुला निश्चित विचारेन की या खेळपट्टी जास्त जास्त गोलंदाजांसाठी लाभदायक आहे की फलंदाजांसाठी? दोघांसाठी सेम आहे, असं काही नाही. जो त्याचा बेस्ट आणि 100% देण्याचा प्रयत्न करेल तर काही करू शकतो. तुझ्या संघामध्ये जे यंगस्टर आहेत ते निश्चितपणे मागील 2 वर्षे पाहिले तर देखील त्याच्याकडून काही अपेक्षा तू करत नव्हता, परंतु जे आतापर्यंत त्याचा खेळ झालेला आहे त्याच्यावरती तू संतुष्ट आहेस का? चांगले खेळतात आणि अजून चांगले खेळावा. आणि प्लस असं आहे की यंग पोर आहेत, त्यांच्यावरती मी यावर्षी कुठल्याही प्रकारचा प्रेशर देत नाही. तुम्ही तुमचा खेळ केला आणि 100% द्यायचा प्रयत्न करा. थोडीशी स्वतःची काळजी पण घ्या. मागच्या वर्षी आमच्या जोडीला एक ॲक्सिडेंट झाला होता, तेव्हा स्वतःची काळजी पहिले घ्या आणि खेळत राहा. आदेश किती त्या खेळाडूंना काय संदेश देतोय, काय सजेशन देतोय ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी तुमची टीम मिटिंग असते त्या सत्रामध्ये? मी एवढंच सांगतो का आपला 100% द्या, बाकी काही नका. फक्त मिस फील्ड वगैरे करू नका. मिस फील्ड केल्याने समोरच्या टीमला प्लस पॉईंट होते. तर निश्चितपणे दोन्ही संघानं जे संघनायक आहेत अतिशय सुंदर मनोगत इथे व्यक्त केलेला आहे. टॉस जिंकला तलवली स्पोर्ट्स संघानं आणि प्रथमतः गोलंदाजी करता त्याने निर्णय स्वीकारला आहे. थँक्यू सो मच. चला आपण या ठिकाणी या सामन्याला सुरुवात करतो, या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतो. आणि इथे मात्र पहा ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत आमचे चॉकलेट बॉय जादूगर पंकज पाटील आणि कुक्षेगावचे युवा उद्योजक मिस्टर कल्पेश हरिदास पाटील यांच्या वतीनं आयोजकांसाठी एक खास स्पेशल शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी विकेटचा पतन कॉट बी आहे आणि एसटी रक्षकाने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. पहिली सफलता इथे मात्र प्राप्त केली गोलंदाज आतिश घोडविंदीच्या नावावर. पहिल्या षटकामध्ये फक्त निखिल पाटीलनं 4 धावा खर्च केले तर 2 गडी त्याने बाद केले होते, परंतु तदनंतर आतिश घडुंदे नावाचा वादळ आला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या वादळामध्ये मात्र पुढील जे 2 गोलंदाज होते त्यांना मात्र नक्कीच त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्यावरती हल्ला बोल केला. खास करून भगवानचा आपण विचार केला तर त्यांनी 19 धावा खर्च केल्या आणि आतिशनं नाबाद 33 धावांची एक झुंजार केली साकारली. फक्त 10 चेंडूचा त्याने सामना केला आणि गोलंदाजीमध्ये पहा पहिल्या चेंडूवरती निखिल पाटीलला त्याने मात्र त्या ठिकाणी शून्यावरती माघारी पाठवलं. अक्षय पाटील आणि निखिलची जोडी होती ती जोडी तोडली गेली आणि आता मात्र 1 डाऊनला पाहू शकाल आतिश पाटील आलाय, कारण आतिशला सुद्धा माहिती आहे की आता मात्र संघाची जबाबदारी घ्यावी लागेल, कारण लक्ष खूप मोठं आहे. 41 धाबांचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या चेंडू जबरदस्त फटका अगदी मिड ऑफला बीट केला, सरळ बॅट लॉफ केला, चेंडू मात्र जाऊन धडकतो सीमेरेषेला आणि पहिलाच चौकार आतिश पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय.
ती पंच सुद्धा आमचे त्या ठिकाणी बचावले गेले. पंच परेश महाजन, एवढ्या वेगाने तो स्ट्रोक पाहिला आपण. हो पुन्हा मात्र ती दिशा तोच स्ट्रोक आणि आता चेंडू मात्र लॉंग ऑनच्या बाहेर घेऊन जातोय एका टप्प्याच्या साह्यानं. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. एकीकडे आतिश गोडविंदे आहे तर दुसरीकडे आतिश पाटील. म्हणजे कुठेतरी गोडविंदे समोर आता मात्र पाटीलची पाटीलगिरी आपण म्हणू शकतो. कारण पहिल्या चेंडूवरती जरूर त्यांनी सफलता प्राप्त केली, परंतु आतिश सांगतोय की या ठिकाणी मी माझ्या संघाची माझ्या गावाची जबाबदारी घेईन आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने मात्र खेळतो. या ठिकाणी पेश करतोय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. आता मात्र बॅकफुटला गेले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. कुठला डीप मध्ये फिल्टर नाही आणि चेंडू वाईड लॉंग ऑफच्या बाहेर निघून जातोय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. तुम्ही हा फटका पाहू शकाल. पूर्णपणे बॅकफुटला गेले, उजव्या पायावरती पूर्णपणे वजन ट्रान्सफर केला. वाईडिश लॉंग ऑफला मिड ऑफला शत्रशक होते. डीप लॉंग ऑफ मध्ये कुठला फिल्डर नव्हता आणि आतिश गोडविंदे समोर मात्र या ठिकाणी आतिश पाटीलचा मात्र या ठिकाणी जबरदस्त केला आपण पाहतोय. आणि या फटक्याचा विश्लेषण केला तर कुठेतरी थोडीशी झलक आपल्याला विराट कोहलीची पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. विराट कोहली सुद्धा मात्र अशाच प्रकारची अगदी बॅकफुटला मात्र वजन ट्रान्सफर करतो आणि अशा रीतीने मात्र अनेकदा चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. आणि तोच स्ट्रोक मात्र या ठिकाणी आतिश कडून पाहायला मिळाला. धावांचा वेग आता मात्र वाढताना आपण पाहतोय. 1 गडी बाद 12 धाबा. हो आता मात्र थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे चेंडू परफेक्टली मिडल त्याला करता आला आणि अगदी बॅटच्या वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला आणि अखेर डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. अजूनही 13 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 29 धावांची अजूनही मात्र आवश्यकता आहे. काही होऊ शकतो या सामन्यामध्ये, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एकदा एकच ताकदीचे आहेत. इथे मात्र पाहू शकाल अगदी बॅटची कडा होती आणि चेंडू मात्र शॉर्ट फाईलकडे मात्र निघून गेला. जबरदस्त पलटवार, चांगला कमबॅक पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती सफलता आली, त्यानंतर पुढील 3 चेंडूवरती 3 चौकार आले आणि शेवटच्या 2 चेंडूवरती एकही आतिश गोडविंदेने धाव खर्च केली नाहीये. तर समीकरण पहिल्या षटकाच्या समाप्तीत तर 12 प्लस 2 ज्या धावा पॅनल्टीच्या आहेत त्या धावा आम्ही ऍड करतोय. म्हणजे एकूण धावसंख्या धावफलकावरती आहेत 1 गडी बाद 14. म्हणजे विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही मॅच. मी अगोदर म्हटलं होतं की वॉर ऑफ टायटन्स, 2 बलाढ्य संघांमध्ये मात्र ही लढत आहे. अजूनही अक्षय पाटील खेळपट्टीवरती आहे. ज्या अक्षय पाटीलने पहिल्या इनिंग मध्ये 28 धावांचा धोधो पाऊस पाडला तो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल. दुसरीकडे पाहू शकला आतिश पाटील आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर सिद्धांतचं येणं बाकी आहे, अरबाजचं येणं बाकी आहे. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर अगदी लॉंग आहे, पण पाहू शकाल भगवान सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतो. परंतु या जोडीवरती आता मात्र पूर्ण सापेकरांच्या नजरा असाव्यात, कारण या दोघांकडे ती क्षमता आहे की कुठल्याही क्षणाला मात्र या सामन्याला ते कलाटणी देऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने त्यांना खेळ इथे मात्र या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल. 12 चेंडू 27 ची गरज. गोलंदाज महेंद्र इथे मात्र आपल्याला सुरुवात करताना पाहायला मिळेल. सांघिक दुसरं षटक आहे आणि वैयक्तिक पहिले षटक आणि राऊंड द विकेटनं मात्र मारा करतोय. थोडासा लवकर फटका पिक केला. अशा प्रकारचे फटके अक्षय पाटीलकडनं आपण पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा पाहिले होते. थोडस तो घाई करतोय. चेंडू थोडासा उशिराने आला आणि त्याचमुळे चेंडू निर्धावानं मात्र या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळाली. कारण प्रत्येक चेंडू आता मात्र फार महत्वाचा असेल तो म्हणजे सापे संघासाठी. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी इथून 27 धाबा जोडावा लागतील. धावफलकावरती 14 धाबा आपण पाहतो. 41 धाबाचा लक्षाचा पाठलाग करतोय. हो जबरदस्त पिकअप शॉट, व्हेरी गुड शॉट ऑफ द इव्हिनिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. जेवढी उंची मिळाली तेवढंच अंतर प्राप्त केलंय आणि चेंडू छू मंत्र होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. तर किंग ऑफ सापे अक्षय पाटीलच्या बॅटमधून मात्र हा पहिला षटकार पाहायला मिळाला. आणि या फटक्याचा विश्लेषण जर आपण केला तर थोडीशी रोहित शर्माची झलक आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाली. काय जबरदस्त मात्र टी फॉर टेट
जसा तसा उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न करतायत या ठिकाणी या सापे संघातील फलंदाज. ओ इथे मात्र कम्बॅक डिलिव्हरी महेंद्रच्या वतीने पाहतोय आपण. ज्याप्रमाणे चेंडू मात्र खेळपट्टीवरती लँडिंग त्याला अतिरिक्त बाउन्स इथे मिळाला. म्हणजे ज्याप्रमाणे आपण लहानपणी ससा आणि कासवाची शर्यत पाहिली होती तशा अनुषंगाने आता मात्र सामना सुद्धा मात्र पुढे वाटचाल करतोय. कधी मात्र गोलंदाजी करणारा संघ मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करतोय तर कधी फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी वर्चस्व ठरतोय. फुलटॉस आहे ऑन साइडला. जबरदस्त कनेक्शन. चेंडू काय उकडच्या दिशेने येतो या महत्वाच्या क्षणी सापेस वाशियांसाठी षटकार. स्ट्रोक आहे आणि काबू कॉर्नरकडे आय थिंक वायडिश लॉंगॉनला कुठलाही शस्त्रशक नव्हता आणि त्याचमुळे मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन मात्र लँडिंग होतोय. समीकरण पहा. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र आई गावदेवी सापे संघाला 15 धाबांची आवश्यकता. हो इथे मात्र पाहू शकाल आय थिंक हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु परफेक्टली बाउन्स तिथे मात्र पाहायला मला अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. आणि आमचे या ठिकाणी या विभागातील ज्येष्ठ समालोचक बोरेगावचे उद्योजक मिस्टर मंगेश भुईर यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 15ची आवश्यकता आहे. प्रॉपर कनेक्शन नाहीये. उंची जास्त आहे. लॉंग ऑन वरती शतरक्षक जजमेंट चांगलं झेल पकडलाय आणि अखेर अक्षय नावाचा जो वादळ निर्माण झाला होता मैदानाच्या आतमध्ये तो शांत केला गोलंदाज महेंद्रनं. आणि समीकरणामध्ये आता मात्र या ठिकाणी थोडासा बदल होईल. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र गावदेवी सापे संघाला 15 धावांची आवश्यकता. जबरदस्त या ठिकाणी स्पेल पाहिला आपण. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर डॉट आला होता. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. पुन्हा तिसरा डॉट चेंडू आला. चौथ्यावरती षटकार आला. 5व्यावरती डॉट आला आणि एक क्षण असं वाटलं होतं की अथर्व की 6व्या चेंडूवरती षटकार येईल का परंतु तसं घडलं नाही. थोडासा उंची जास्त मिळाली फटक्याला आणि त्याचमुळे लॉंग ऑन वरती मात्र त्या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात अक्षय पाटील मात्र बाद झाला. दुसरा धक्का लागला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स सापे संघाला. जबरदस्त सामना अजून सामना संपला नाहीये कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र इथून 15 धाबांची आवश्यकता आहे. आणि या 15 धाबा वाचवण्यासाठी आता मात्र या ठिकाणी स्वराज 11 डोळे संघाचं मात्र या ठिकाणी संघाची जबाबदारी घेण्यासाठी नवीन गोलंदाज पाहतो या ठिकाणी यंगस्टर आहे समीरला. आता मात्र या ठिकाणी हातामध्ये चेंडू सोपवला आहे संघ नायकानं. समीर आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारेल का. समीर हवा का झोका. परंतु त्याच्या समोर खूप मोठं आव्हान असणार आहे कारण आतिश पाटील आहेत. ज्या आतिश पाटीलनं अनेक वर्ष या पीटीसी मध्ये आपला दबदबा निर्माण केला. ज्या आतिश पाटीलने या सामन्यामध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले तोच आतिश पाटील आता मात्र या ठिकाणी पाहू शकाल आपण ऑन स्ट्राईक वरती आहे. न्यू बॅटर सिद्धांत आलाय 4थ्या क्रमांकावरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धाबींची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी असणारी स्पर्धा तुम्ही पाहता. पडगा टेनिस क्रिकेट मधील ही दुसरी स्पर्धा इथे मात्र आपण एन्जॉय करतो. पहिली स्पर्धा आपण नातकुलीच्या मैदानावरती पाहिली असेल जयदुर्गा चषक. ती स्पर्धा जिंकली जय बजरंग चिंचवली संघानं आणि ही दुसरी स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस 3 दिवसांची स्पर्धा आहे. अनेक स्पर्धा तुमच्या भेटल्या येतील परंतु हा षटक पाहायला विसरू नका. समीर मार्गस्थ होतोय. बाबा फुल्लर लेंथ डिलिव्हरी लय बेकार अशा प्रकारचे शब्द आपण अनेकदा पाहत असतो परंतु या ठिकाणी भन्नाट वेग खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाच्या अगेन्स्ट आतिश पाटील परंतु डॉट चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि समीकरण आता मात्र या ठिकाणी 5 चेंडू शिल्लक 15ची आवश्यकता. अजून एक चांगल्या फेंडूची फेकी अगदी बॉडी लँग्वेजला मात्र या ठिकाणी फॉलो करतोय गोलंदाज. जे धडे आतिशने मात्र गोलंदाजाला दिले ते धडे साहिलने गोलंदाजाला दिले त्याचा आता मात्र कुठेतरी लाभ उचलतोय गोलंदाज समीर. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आणि आता मात्र कुठेतरी आतिश पाटीलची मात्र या ठिकाणी जबाबदारी जास्त वाढताना आपण पाहतोय. 4 चेंडू मध्ये विजयासाठी 15 धाबांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना हाय स्कोरिंग सामना सुरू आहे. चेंडूला आपली दिली पंच केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर पॉइंटला परंतु या ठिकाणी एकही धाव घेतली नाहीये कारण आतिश पाटील स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु जर तुम्ही दुहेरीचा सुद्धा जर प्रयत्न केला असता तरी सुद्धा तुमच्यासाठी चांगलं ठरू शकला असतं परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला महत्व नाहीये. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये आता 15ची आवश्यकता. पहिल्या 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये परंतु मागील जर आपण आतिशचा खेळ पाहिला
तर 5 चेंडूमध्ये एकही धाव आतिश पाटील जोडली नाहीये. तो दडपण त्याच्या किलीवरती पाहायला मिळतोय. तो प्रेशर आता आतिशच्या किलीवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलगचा 6 डॉट चेंडू खेळतो आतिश पाटील आणि या डॉट चेंडून आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय स्वराज 11 डोळे संघ. कारण डोळे संघाला फक्त या ठिकाणी 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत. कारण समीकरण जर पाहिलं तर 2 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धाब्यांची गरज म्हणजे 2 चेंडूवरती जरी 2 षटकार आले तर त्या आव्हानापर्यंत आता इथून गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ पोहोचू शकणार नाहीये. जर गोलंदाजाने ठरवला तर मात्र इथून सुद्धा या 15 धाबा होऊ शकतात. परंतु तीच चूक गोलंदाज समीर इथून करेल का? 2 चेंडू 15ची आवश्यकता. फटका प्रॉपर कनेक्शन प्रॉपर चेंडू आउट ऑफ द पार्क येतो या षटकार. परंतु या षटकाराचा विचार जर केला तर खूपच उशिराने आलाय. कारण आता मात्र शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी 9 धाबांची आवश्यकता आहे. ज्या आतिश पाटीलने मात्र जबरदस्त सुरुवात केली होती आपल्या इनिंगला तोच फलंदाज मात्र कुठेतरी या स्लॉग ओव्हरमध्ये थोडासा संकटामध्ये आपण पाहिलं. अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी डॉट चेंडू आलाय आणि अशा रीतीने मात्र स्वराज 11 डोळे संघ मात्र या ठिकाणी हा सामना जिंकतोय. एकूण 8 धावेने मात्र सामना जिंकला. अभिनंदन निवृत्ती मगर सर, अभिनंदन टीम स्वराज 11 डोळे आणि हार्ड लक अनिलजी पाटील आणि हार्ड लक आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ. परंतु सामना अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. जसा उत्तर मात्र देणं गरजेचं होतं तसा उत्तर दिला होता. परंतु कुठेतरी स्लॉग ओव्हरमध्ये समीरने जबरदस्त मात्र कामगिरी केली. तुम्ही पाहू शकाल पूर्णपणे या सामन्याचा आपण हायलाइट क्रिकेट जर पाहिलं तर तुमच्या स्क्रीनवरती आहे. प्रथमतः डोळे संघाने बॅटिंग केली, 40 धाबा जोडल्या, 2 गडी त्याने गमावले आणि त्या पहिल्या इनिंग मध्ये हिरो राहिला आय थिंक अतिश घोडविंदे ज्याने 10 चेंडूमध्ये 33 धाबांची झुंजार केली साकारली आणि 40 धाबांचा पाठलाग करण्याकरता मात्र सापे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि 3 षटकांमध्ये फक्त 32 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. त्यामध्ये सर्वाधिक धाबा जोडल्या आतिशनं 18 चेंडू त्याने फेस केले. अक्षयनं 6 चेंडू फेस केले, 12 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. सिद्धांतला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. निखिल शून्यावरती बाद झाला आणि अखेर 8 धावेने हा सामना जिंकला स्वराज 11 डोळे संघानं. समीरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. त्या दबावच्या